ओबीसींनी ओबीसींना सहकार्य करा अशा आशयाचे फलक लावणे काहीही चुकीचे नाही। असे फलक लावण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच परवानगी दिली होती। आधी परवानगी दिली, नंतर ती रद्द केली आणि नोटीस न देताच गुन्हे दाखल केले। हा अन्याय नाही तर काय आहे असा सवाल करत सत्तेचा गैरवापर करत सत्ताधाऱ्यांकडून ओबीसींची मुस्कुटदाबी सुरू असल्याचा आरोप नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीपराव खेडकर यांनी केला। नगर शहरासह परिसरात मागील 4-5 दिवसांपूर्वी ओबीसींनी ओबीसींना सहकार्य करावे असे फलक झळकले। या फलकांमुळे निवडणूक आचारसंहिता भंग होत असल्याचे कारण देत महापालिका उपायुक्तांनी या फलकाला दिलेली परवानगी रद्द केली। त्यानंतर नगर रचनाकार यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले। या संदर्भात उमेदवार दिलीपराव खेडकर यांच्यासह ओबीसी चळवळीतील राजेंद्र पडोळे, वामनराव भदे, साहेबराव रासकर, लक्ष्मण कोथिंबिरे आदींनी सोमवारी 29 एप्रिलला पत्रकार परिषदेत भूमिका मांडली। पाहूया ही पत्रकार परिषद। आणि त्याच्यावर एक त्याच्या आधी तुमचा परिचय करून द्या, तुम्ही कोण आहे, नाव सांगा। बरं, ठीक आहे। मी राजू पडोळे, आम्ही सर्वजण ओबीसीचे कार्यकर्ते आहोत। सर्वजण मिळून आम्ही ओबीसीसाठी काम करत आहे। नमस्कार। ओबीसीसाठी म्हणजे कुठली संघटना आहे का तुमची? संघटना आहे का? नाही नाही नाही, ओबीसी फक्त। सर, मला वाटतं आमचं बोलणं कंप्लीट झाल्यानंतर मग प्रश्न घेतले तर थोडंसं नंतर होईल। आधी तुम्ही कोण आहेत हे तर सांगा ना। आम्ही सर्वजण ओबीसी साठी काम करतो। मी वामन भाऊ भदे, गेल्या 22 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि ओबीसीच्या लढ्यामध्ये गेल्या 4 महिन्यापासून प्रचंड मोठा संघर्ष अहमदनगरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करतोय। मी साहेबराव रासकर, गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचं काम करत आहे, संघर्षामध्ये काम करत आहे आणि आताही सध्या ओबीसीचंच काम करत आहे। मी लक्ष्मण कोथिंबिरे, आता सध्या ओबीसीचं काम करत आहे। आम्ही सर्वजण ओबीसीचे कार्यकर्ते आहेत। गेल्या 5-6 दिवसापूर्वी आम्ही साधारण 23 तारखेला आम्ही नगरमध्ये ओबीसीचे आम्ही होर्डिंग लावले। त्याची रीतसर निवडणूक कमिशनर ऑफिसचे त्यांचे सिस्टीम असेल त्याची आपण परमिशन घेऊन लावली। 5-6 दिवस व्यवस्थित कोणाचंही काही ऑब्जेक्शन नव्हतं। काल अचानक सगळ्यांचे फोन यायला लागले, कोतवाली पोलीस स्टेशन, अजून XYZ बाकीचे पोलीस स्टेशन वगैरे, की बघ तुम्ही हे फलक काढून घ्या, होर्डिंग काढून घ्या, हे निवडणुकीच्या नियमात बसत नाही, आचारसंहितेचा भंग होतो, असं बरंच काही त्यांनी काही वेगवेगळे कुणी रिझन सांगितलं, कुणी काय सांगितलं आणि शेवट अशी माहिती पण मिळाली की मग त्यांनी आमच्यावर गुन्हे पण दाखल केले। जर ज्या उपायुक्तांच्या सहीने आम्हाला परमिशन दिली, आम्हाला जे होर्डिंग लावायचे होते त्याची झेरॉक्स त्यांना आपण त्याच्या अर्जासोबत त्यांना जोडून दिली होती। म्हणजे असं पण काही नाही आम्हाला होर्डिंगवर एक चित्र लावायचं होतं आणि त्यांची कोण परमिशन घेताना दुसरं लावलं, असं पण काही नव्हतं। तर जी आपण परमिशन घेतली घेताना त्यांच्या उपायुक्तांनी सह्या केल्या, जे होर्डिंगवर लावायचं ते त्यांना परमिशनमध्ये आपण त्यांना डॉक्युमेंट दिले। असं काही पुढं आम्ही त्यांची फसवणूक नाही केली किंवा चिटिंग नाही केली किंवा झेरॉक्स एक दिली होर्डिंगवर एक लावलं, जे आहे ती वस्तुस्थिती। त्याच्यानंतर कालपासूनच ते तुमच्या नियमात नाही, आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्ही जातीय वाचक लिहिलं, तर त्याच्यावर आम्ही लिहिलं होतं ओबीसींना सहकार्य करावं। याच्यामध्ये आम्ही पुढं मतदान पण नाही मागितलं इलेक्शन कमिशनरच्या हिशोबाने। सहकार्य म्हणजे कोणत्या पण प्रकारचंही येऊ शकतं ना, सामाजिक येऊ शकतं, आर्थिक येऊ शकतं। सहकार्य मागणं हा काही गुन्हा नाही असं मला वाटतं। त्याच्यानंतर मग रात्री त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही ते दिलेली परमिशन आहे, त्यांनी त्यांची त्याच उपायुक्तांच्या सहीने त्यांनी कॅन्सल केली। ज्यांनी दिली त्यांनीच केली कॅन्सल। माझ्यामध्ये जे दिल त्याच्यानंतर कॅन्सल करायचा अधिकार त्यांच्या कोणीतरी XYZ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। ते असं एक साधा एक नियम असतो असं मला वाटतं।
बाकीचे त्यांचे प्रोटोकॉल काय असतील ते त्याच्याप्रमाणे त्यांनी केलं असेल, आपल्याला त्याच्यामध्ये पण नाही जायचं. आणि ते त्यांच्या ऑफिसमधून फोन आला, तुमचं ते होर्डिंगचं आम्ही परमिशन कॅन्सल केलं, तुम्ही येऊन पत्र घेऊन जा. त्यांच्याकडून काल आपण ते पत्र वगैरे घेऊन आलो. आणि त्यांनी ज्यांना आम्ही काम दिलं होतं त्यांना सांगून सगळे होर्डिंग ते म्हणे आम्ही पोलीस बंदोबस्तात सगळे उतरून घेतो. त्यामुळं काल सगळे त्यांनी उतरून पण टाकले. किती होर्डिंग लावले होते? साधारण एक 14 असतील. होर्डिंग लावायचं काय कारण होतं? काय आमचा समाज एक होत नाही ना साहेब. समाज एकत्रित आणणं हाच आमचा उद्देश आहे. आणि हे सगळं जाहिरातीचं युग आहे म्हणून त्याचा एक आपण वापर केला. जसं आपण फेसबुकला टाकतो, व्हॉट्सअपला टाकतो, तसं आपण एक त्याचा एक माध्यमाचा हे केला, आपण यूज केला तो. आणि ओबीसींना सहकार्य करावं असं त्यातला जो मजकूर होता हो तोच आक्षेपार्ह मजकूर आहे. अशा प्रकारची ती तुमच्याविषयीची तक्रार तिथे आहे. हो हो. आणि त्यामुळे मग त्याची दखल घेऊन त्या आयुक्त उपायुक्तांनी तुमची दिलेली परवानगी जी होती ती रद्द केलेली आहे. गेले 6 दिवसापासून ते होर्डिंग चालू होते ना. कालच का अचानक असं काय झालं आम्हाला काय माहिती. काय नेमका याचा उद्देश काय होता तुमच्याकडे? आम्हाला संघटन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ओबीसीला सहकार्य करा. याचा अर्थ कुठंही त्या बॅनरवरती मतदान करा किंवा असं काही करा असं काही नव्हतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही अशा प्रकारचं आवाहन जेव्हा करता, समाजाच्या एका विशिष्ट घटकाला तुम्ही आवाहन करता की एका विशिष्ट घटकाला सहकार्य करा म्हणून. लोकशाहीमध्ये आव्हान नाही केलं साहेब आम्ही. नाही, आव्हानच होतं. नाही आमच्याच घटकांना आम्ही एकत्र करायचा प्रयत्न पण केला. हे लोकशाहीमध्ये असा अभिप्रेत नाहीये ना. सहकार्य करा साहेब. सहकार्य करायचा अर्थ असाही होऊ शकतो, सामाजिक क्षेत्रामध्ये जे काय सध्याची परिस्थिती आहे जेवढे अर्थ त्या अनुषंगाने त्याचे अर्थ निघू शकतात. बरोबर आहे. किंवा एखाद्या बारीला असंही असू शकतं की ओबीसीचा एखादा कार्यकर्ता असेल. ओबीसीचा संघर्ष गेल्या 4 हो. महिन्यापासून जास्त तीव्र झालेला आहे. हो. ओबीसी मराठा संघर्ष प्रामुख्याने महाराष्ट्रात जर विचार केला तर ओबीसी मराठ्यांचा संघर्ष हा तीव्र झालेला आहे. बरोबर. पण गेले 4 महिन्यात तुम्ही अशा प्रकारचे होर्डिंग कुठे लावले नाही आणि एकदम लोकसभेची निवडणूक समोर आल्यानंतरच तुम्ही हे का लावले? कदाचित काय याच्या मागचा नेमका उद्देश? तसं काही नाही, असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीत. माझं असं मत आहे की गेल्या 4 महिन्यापासून फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, प्रत्येक ठिकाणी ओबीसीच्या लढ्यासंदर्भामध्ये प्रत्येक कार्यकर्ता आपापली भावना व्यक्त करत असतो आणि ते कंपल्सरी चालू आहे. त्या बाबतीत कधी कुठला इश्यू झाला नाही किंवा चर्चा झाली नाही. ही दुसरी गोष्ट असं मी मांडणं गरजेचं आहे की अगदी महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतो की ओबीसी आणि मराठाच्या संघर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीवरती दबाव टाकण्यात आला. ओबीसीला मतदान करू नका, ओबीसी उमेदवाराला मतदान करू नका अशा पद्धतीचं जाहीर स्टेटमेंट जरांगे पाटलांनी केलं. त्यांच्यावर कधी कुठली कारवाई होत नाही किंवा त्यांच्यावरती त्या गोष्टीची कधी दखल घेतल्या जात नाही. परंतु ओबीसी समाजावरती प्रचंड मोठा आघात करून ओबीसी समाजाला थांबवायचे षडयंत्र आहे असं आम्हाला वाटतं. कारण त्या संदर्भात 1-2 उदाहरणं देणं गरजेचं आहे. पंकजाताई मुंडे बीडमधून उभा आहेत. पंकजाताई हे ओबीसीच्या नेते आहेत. भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार त्या ठिकाणी करत आहे, परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्रास चालू आहे. आपण कालचीच घटना पाहू शकतो की प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांच्या गाडीवरती त्या ठिकाणी आपण पाहिलं की चपलाचा हार टाकण्यात आला, शाई फेकण्यात आली. नवे तर तिकडे प्रणित शिंदे जे मॅडम आहेत सोलापूरमध्ये, त्यांनाही तशाच पद्धतीचा त्रास आहे. म्हणजे एकंदरीत चित्र जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीला दाबायचं दडपायचं काम चालू आहे. कारण दहशतीचं वातावरण निर्माण करायचं. हा जो काय ओबीसी समाज या 4-6 महिन्यामध्ये एकवटला आहे, हा ओबीसी समाज एकी झाली आहे, हे कुठतरी आता आपल्या विरोधात वातावरण तयार होतंय का काय, ह्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत आहेत. कारण प्रत्येकाला माहीत आहे की ओबीसीला सहकार्य करणार ही भूमिका आहे. आम्ही मतदान करा असं कधी म्हटलं नाही, पण ह्या दबावाच्या पोटी ओबीसी आपल्याकडे राहिला पाहिजे, टिकला पाहिजे अशा पद्धतीने सगळं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यामध्ये जे काही बॅनर लागले होते की ओबीसीला सहकार्य करा, सहकार्य करायचा अर्थ वेगळा काही काढू शकतं कुणी, पण मतदान करा असा जर त्याच्यावर उल्लेख असता तर कदाचित ते चुकीचं ठरलं असतं. मतदान करा असा कुठं उल्लेख नाहीये, फक्त सहकार्य करा. ते कदाचित एखाद्या मुलीचं लग्न आहे ओबीसीच्या कार्यकर्त्याचं, त्यांना सहकार्य करा. एखादा कार्यकर्ता ओबीसीचा
ॲडमिट करायच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, तो ICU मध्ये. आम्ही भरपूर वेळेस आम्ही अगदी लाख 2-2 लाखाचे फंडिंग उभा करून कार्यकर्ते जगवलेले आहेत. त्याचा अर्थ निघू शकतो. म्हणजे तुम्ही मतदान करा असा जर अर्थ आम्ही काढला असता तर 100% प्रशासनाने ते हटवायला पाहिजे होतं किंवा आमच्या कारवाई करायला पाहिजे होती, हे आम्ही मान्य करतो. परंतु आम्ही तसे बॅनर टाकले नाही. प्रॉब्लेम झाला. ऐन निवडणुकीच्या काळात तुम्ही दुसरं कसलं आव्हान, सामाजिक आणि आर्थिक म्हणजे निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि त्याच्यातनं गृहीत मात्र सामाजिक आणि आर्थिक सहकार्याचं होऊ शकत नाही ना. निवडणुकीच्या काळात निवडणुकीतच सहकार्य करणं, तुम्हीच जाणीवपूर्वक ते लपवलं आणि तुम्हीच आता उदाहरणं जे देत आहे, पंकजा मुंडेंचं दिलं, शेंडगेंचं दिले, हे सगळे राजकीय उदाहरणं देतात. हो. एकीकडे राजकीय उदाहरणं देतात, दुसरीकडे मतदानाचं नाही असंही सांगता. मी तुमच्याच बोलण्यात विरोधाभास जाणवतोय ना. त्यांनी जी परवानगी घेतली होती, परवानगी ती दिलीप खेडकर यांच्या प्रचारात व्होटिंग लावायची परवानगी घेतली होती. त्यांनी तसं फिरायचं उल्लेख केला त्यांनी केलंय. हो. आता काय होतं, एक आम्ही जसं इथं होर्डिंग लावलंय तसं आम्ही व्हॉट्सअपवर त्याच्याबद्दल आम्ही केलं, आव्हान केलंय ना. व्हॉट्सअपवर केलं, फेसबुकवर केलं. तुम्ही हेच का काढलं, मग ते पण काढायचे ना, त्याला पण बंदी घालायची ना. दुसरी गोष्ट प्रकाशानं मांडणं गरजेचं आहे की जर OBCचे फ्लेक्स लागत असतील आणि OBC हटवले जात असतील तर आचारसंहिता एका बाजूला नसली पाहिजे, आचारसंहिता सर्वांना लागू असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून मग फक्त OBCचे बॅनर हटवले जात असतील आणि त्यांना तसं जर वाटत असेल तर आम्ही त्याच्यात आमचं काय म्हणणं नाही आहे. परंतु या ठिकाणी जरांगे पाटील ज्या पद्धतीने स्टेटमेंट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि वातावरण दूषित करत आहेत ते सुद्धा चुकीचं आहे. त्यांच्यावरती सुद्धा जरांगे पाटलांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण ते ओपन स्टेटमेंट करत आहेत की OBCच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नका, OBCचे उमेदवार पाडा, अशा पद्धतीचं ओपन स्टेटमेंट त्या ठिकाणी आपण मीडियाच्या माध्यमातून बघतोय. तर मग मी प्रशासनाला पण विनंती करेन की प्रशासनाने कारवाई करत असताना दुजाभाव न करता दोन्ही बाजूचा विषय पाहून जरांगे पाटलांवर सुद्धा कारवाई त्यांनी केली पाहिजे असं मला वाटतं. अशी मागणी तुम्ही करा ना, लेखी मागणी करा प्रशासनाकडे, मागणी करा ना नाही, नक्कीच. तुम्ही सुद्धा फिर्याद दाखल करू शकता ना. नाही करू ना आम्ही ते आता इथून पुढे करूच आहे. नक्कीच सर, आपण जे म्हणताय त्या पद्धतीने आजचा हा जो काही विषय आहे तो एकदा संपल्यानंतर आम्ही सगळे जाऊन त्या संदर्भामध्ये सुद्धा प्रशासनाकडे तक्रार दाखल करणार आहोत की जेणेकरून जो कोणी स्टेटमेंट अशा पद्धतीचं करून महाराष्ट्रामध्ये धुई निर्माण करत आहे किंवा जातीय तेढ निर्माण करत आहेत. कारण महाराष्ट्र इथून पाठीमागे आपण बघितला की गुण्यागोविंदानं राहणारा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महाराष्ट्राचं उदाहरण फुलेशाह आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन दिलं जातं की हा गुण्यागोविंदाने जाती धर्मामध्ये विभागलेला असलेला पण एक संघ राहिलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामध्ये आज तेढ निर्माण होतोय. आम्ही आता पाहतो की प्रत्येक गाववाईज अशी परिस्थिती आहे की अगदी लग्न कार्य असेल, किराणा दुकान असेल, काही असेल तर अगदी वेगळ्या पद्धतीचा तिढा निर्माण झाला आणि हे घडण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या विरोधात दबाव टाकला जातो. त्या ठिकाणी अन्याय केला जातो. कारण आम्ही पाहिलं नाव्यांचे कुटुंब काही ठिकाणी मागच्या काही 2-4 महिन्यापूर्वी त्यांना मारहाण केली गेली. नाभिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना, मातंग समाजाच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केली, आमच्या ओबीसीचा काय कार्यकर्ता त्यांना मारहाण केली. म्हणजे हे जे काय घटना घडते तर जरांगे पाटील जे काही चुकीचं स्टेटमेंट करते त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक जातीय तेढ निर्माण होती आणि म्हणून हे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या जरांगेंवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. काही वर्षापूर्वीपर्यंत असं एक म्हणजे कुठल्याही संघटना, समाजाच्या संघटना एक माणुसकीला धरून आवाहन करताना दिसायच्या. आता फक्त आपल्या जातीपुरतं पाहताना दिसतात. आपल्याच जातीला सहकार्य करा, आपल्याच जातीला हे करा. म्हणजे माणुसकी लोक पावत चालली, त्या माणुसकी म्हणजे त्यांच्यातनं माणुसकीची भावना संपत चालली असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. असं काही नाहीये सर. म्हणजे आपल्याच समाजाला सहकार्य करा, आपल्याच समाजापुरतं पहा, असं काही नाही, भावना बळावत चाललेली आहे. असं काही नाही सर. माझं असं मत आहे की आपण पत्रकार आहात, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत, आमच्यापेक्षा कदाचित जास्त गोष्टी आपल्याला समजत आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मराठा समाजाचे प्रचंड मोठे लाखाचे, 2-2 लाखाचे, 4-4 लाखाचे मेळावे झाले, आंदोलनं झाले, त्यावेळेस त्या मेळाव्याला सहकार्य करणारा हा ओबीसी समाज होता. मग तो न्हावी असेल, तेले असेल, माळी असेल, साळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, कुणी पाणी दिलं, कुणी जेवण दिलं, रांगेमध्ये उभा राहायची. आम्हाला प्रत्येकाला आमचा आज पण भूमिका होती की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. जो वंचित समाज आहे
त्याला खऱ्या अर्थाने ते भेटणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही त्या लढ्यामध्ये आम्ही सक्रिय होतो ना, आम्ही भूमिका पार पाडली की ते भेटलं पाहिजे. आमचे मोठे भाऊ आहेत ते, आम्ही कधी जाते ते निर्माण केलं ना, आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आजही आम्ही त्यांना मोठे भाऊ मानतो, परंतु ज्या पद्धतीने त्यांचे नेते ज्या पद्धतीने स्टेटमेंट करत आहेत साहेब, त्याच्यामुळे हे सगळं तयार होतं. आम्ही आज पण आमच्या कुठल्या मनामध्ये किंतु परंतु नाहीये. फक्त जे स्टेटमेंट ओबीसीच्या विरोधामध्ये किंवा ओबीसीच्या विरोधात उमेदवारांच्या विरोधात येते, त्याच्यामुळे ही धुई निर्माण होती. आज पण खेड्यापाड्यामध्ये आम्ही बघितलं तर मराठा समाज आमचा बांधव आहे, आम्ही एकत्र बसतो, खातो पितो. पण ह्या काय 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळं विचित्र विषय निर्माण झालेला आणि वाईट वाटते सगळ्या गोष्टीचं. म्हणजे एकीकडे अशी भाषा करायची आणि एकीकडे बॅनर मात्र ओबीसीना सहकार्य करायला लावायचं. आणि मी परत त्याच मुद्द्यावर होतो चित्र दिसते ना, मी त्याच परत मुद्द्यावर येतो की मतदान आम्ही मागितलेलं नाहीये. आम्ही फक्त एवढंच म्हटलं की ओबीसीला सहकार्य करा, याचा अर्थ तुम्ही मतदान करा असं म्हणत नाहीये. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की निवडणुकीच्या टायमिंगला बॅनर का लागलेले आहेत, तर मला वाटतं की फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून कंपल्सरी प्रसार चालू आहे की ओबीसीनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याच्या बाबतीत कधी हे गोष्टी घडल्या नाहीत, परंतु आता बॅनर लागल्यामुळे ते वाटत असतं, तर ती गोष्ट चुकीची आहे. आम्ही कुणाला मतदान मागत नाही, काय नाही, फक्त आर्थिक आणि सामाजिक कुठं मदत ओबीसीला करता येईल का त्या दृष्टिकोनातून तुम्ही बॅनर लागले, मतदानासाठी म्हणून नाही. पण परवानगी घेतली ना तुम्ही, उमेदवाराचं नाव टाकून परवानगी घेतली, जसं की या फाईलमध्ये उल्लेख केलेला आहे, तुमच्या नावाचा उल्लेख आहे. मग तुम्ही सरळ म्हणजे एकीकडे उमेदवाराच्या नावाने परवानगी घेता आणि दुसरीकडे मात्र हे मतदानासाठी नाही असं सांगता. हे तुम्हीच किती दिशाभूल करताय. नाही साहेब, आता जरांगे पाटील कालच्या घटनेमध्ये प्रश्न असा आहे, टू द पॉइंट आहे, पर्टिक्युलर आहे. तुम्ही उमेदवाराच्या नावाने परवानगी घेतली की नाही, आणि एकीकडे परवानगी घेताना उमेदवाराच्या नावाने घ्यायची आणि दुसरीकडे म्हणताय मतदानाचा संबंध नाही. घेतली नसेल दिशाभूल करताय. घेतली नसेल तर या फाईल चुकीची असं आम्ही होईल तर. मग तुम्ही असं लपवत आहे का? आणि आता पत्रकार परिषद बोलताना तुम्ही उमेदवाराच्या नावाने पत्रकार परिषद मग आता ते आम्हाला 11चा टायमिंग दिला, ते किती वाजता येते मग ते उमेदवार प्रचार चालू आहे. आम्हाला पण पत्रकार म्हणून मर्यादा असतात ना काही, पण तुम्ही चुकीची माहिती देऊन आम्ही चुकीची छापणार का? म्हणजे आम्हाला तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये काय घेतात, लोकसभेचे उमेदवार तरी फेडकर येते, मग त्या येणे सगळे आले आणि तुम्ही आले पातळून निघाले, त्यांची गाडी बदलली. तुमच्याच बोलण्यातनं लपवालपवी स्पष्ट होत नाही असं नका करू तुम्ही. म्हणजे काय करतात, तुमच्यात निर्णय असा होतो ना, आणि एक तर तुम्ही वंचित तुम्हाला एबी फॉर्म मिळालेला आहे आणि तुम्ही ओबीसीचं परत पुढे काढतात, मग वंचितला पण तुम्ही लपून ठेवतात ना. ह्या बाबतीत मी बोलू शकते, मला बोलायला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये सांगणं गरजेचं अत्यंत की अगदी स्टार्ट टू एंड सुरुवातीपासून आम्ही ओबीसी हा विषय मुद्दा घेतलेला आहे. आणि ओबीसीच्या कैयक मीटिंगमध्ये ओबीसीचे प्रकाश अण्णा शेंडगे असतील, टी.पी. मुंडे साहेब असतील, लक्ष्मण गायकवाड साहेब असतील, सन्माननीय भुजबळ साहेब असतील, यांच्या सुरुवातीच्या काही सभा एकत्रित झाल्या. त्याच्यानंतर राहिलेल्या 4-5 सभेमध्ये त्या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेब सुद्धा आले. ओबीसी म्हणत असताना ओबीसीमध्ये जो काही सर्व घटक येतो त्या सगळ्या घटकांचा विचार करून आम्ही ओबीसी बोलतोय. आणि आता सुद्धा जे काय समजा एबी फॉर्म वंचित बहुजन आघाडीचा जोडलेला आहे, तर ते हे सगळ्या गोष्टी करत असताना वंचित ओबीसी बहुजन आघाडी ही जस्ट आम्ही आता एवढ्यात सगळ्या आमच्या नेत्यांनी निर्माण केलेले आहे, त्याचा एबी फॉर्म सध्या भेटत नशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी ओबीसीच्या ठरवलं की ओबीसीचं जर आपल्याला लढा उभा करायचा असेल तर आपल्याला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही विचाराच्या माणसांचं सांगड घालायला लागेल, तेव्हा कुठं आपण विधानसभा लोकसभेला नगर दक्षिणमध्ये निवडून येऊ शकतो, असं चित्र निर्माण करू शकतो. आणि म्हणून ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्हीची ताकद एकत्र घेऊन संयुक्त उमेदवार म्हणून आम्ही नगर दक्षिणमध्ये दिलीप खेडकर साहेबांना घेऊन जात आहोत. प्रश्न साधा सरळ आहे. प्रेस खेडकरांची आहे, उमेदवारांची आहे, ते उपस्थित नाहीत, बोलतायत तुम्ही. दुसरीकडं त्यांच्या नावाने बॅनरसाठी परवानगी घेतली, पण तुम्ही म्हणतायत मतदानाचा संबंध नाही. किती म्हणजे तुमच्यात किती गोंधळ आहे, किंवा तुम्ही लपोलपी करताय याच्यातनं दिसतंय की सर? एक गोष्ट तुमच्या प्रश्नावर क्लिअर करणं गरजेचं आहे की ज्यावेळेस नगर दक्षिणमध्ये काम करत असताना आम्ही काही कार्यकर्ते राहायला नगरमध्ये
राजूभाऊ राहिला नगरमध्ये, आम्ही राहिला श्रीगोंद्यामध्ये आणि खेडकर साहेब पाथर्डीमध्ये राहिला. कदाचित नगरमधल्या काय प्रक्रिया कंप्लीट करत असताना राजूभाऊंच्या माध्यमातून ते जे काय आहे समजा अर्ज वगैरे ते झालेले असतील आणि ते केल्यानंतर तर होल्डिंग वगैरे लागलेत. आता आमचा बेसिक काय राहतो की बाबा होल्डिंग लागलेले, होल्डिंग फक्त ओबीसीला मत सहकार्य करा हेच आहेत, वेगळं काय नाही. पण तुम्ही जे म्हणता की दिलीप खेडकर साहेबांच्या नावाने अर्ज देऊन ते केलं, आम्ही नाही म्हणत, ते FIR मध्ये हो हो FIR मध्ये आहे, तर ते का म्हणजे ते मला माहीत नव्हतं, त्यामुळं कदाचित परवानगी तुम्ही घेतली म्हणजे हा. माहित पाहिजे ना. नाही, आपण म्हणतो ना. हा. ते मला तर मी त्यांचं कन्फ्युजन दूर करतो, मला माहीत नव्हतं. शेजारी बसलेल्याला माहिती आहे. हा. नाही, confusion कसं असतं माहिती आहे का? माझं असं म्हणत आहे की चुकीचं स्टेटमेंट माझ्याकडून पण झालं नाही पाहिजे आणि ते होत असत तर त्या ठिकाणी मी चुकीचं आहे, परंतु ते मला माहीत नव्हतं आणि जर ते परवानगी घेऊन काढलेलं असेल नाही का तर त्या संदर्भामध्ये जास्त काय बोलणं योग्य मुळात नाही. असं सांगा की जर हा मजकूर जो आहे तुमच्या मतानुसार राजकीय नाही, तर मग ते जो काय अर्ज महापालिकेकडे दिला गेला त्याच्यामध्ये उमेदवाराच्या नावाचा उल्लेख करून परवानगी मागण्याचं काय कारण होतं? साहेब बोलतील ना आले. आणि अर्ज तुम्ही केलात ना, तुम्ही सांगू आता शकाल. साहेब तुम्ही सुरुवातीला जे स्पष्टीकरण दिलं काय आहे आमच्यावर अन्याय झाला, मग आता तुम्हाला उत्तर देणं बरोबर आहे ना. साहेब बोलतील ते आले बोलतील पण तुम्ही उत्तर द्या ना. हा, तुम्ही काय म्हणले की मी असं म्हणालो हा. की तुम्ही अर्ज जो दिला त्याच्यामध्ये दिलीप खेडकरांचं नाव टाकलं, उमेदवाराचं नाव टाकलं. एकीकडे तुम्ही इथं स्टेटमेंट असं करताय की तो मजकूर जो आहे तो राजकीय मजकूर आहे, आम्हाला त्याच्याशी समाज राजकारणाचा आम्हाला किंवा समाज निवडणुकीचा संघटित संबंध नाही, बरोबर ना? निवडणुकीशी संबंध नाही असं आम्हाला तुमचं स्टेटमेंट आहे. आम्हाला मग तुम्ही समाज त्याच्यात संघटित करून दिलीप त्यांच्या खेडकरांचं मागे- नाव कशाला टाकलं मग? हा? दिलीप खेडकरांचं नाव टाकून तो परवानगीचा अर्ज कशासाठी दिला होता हे मी विचारतो. वर्डिंगचा ना हा, होल्डिंग कसं असतं साहेब या इलेक्शन काळामध्ये ते म्हणे उमेदवाराचं नावच पाहिजे. ऍक्च्युअली माझ्या नावाने मला द्यायचं होतं पण ते म्हणे उमेदवाराचं नावच पाहिजे. आता मी तो बनवलं आणि कळत यांच्या मागे तर आम्हाला जायचं होतं, फक्त आम्हाला यांच्या मागे उघड जाता येत नाही काही लोकांना. तात्काळ म्हणजे भांडण लावायचं असं. संघटना म्हणून जर त्याचं संघटन झाले असते ना, असं हे झालं तुम्ही असतं काय ना. बनवा कशाला करता? काय होईल आचारसंहिता चालू आहे, चुकीच्या बातम्या नको ना. हा. असं विषय नाही. तुम्ही आधीच स्पष्ट करायला पाहिजे होतं का पोलीस मध्ये उमेदवार परवानगी अडचणी येऊ मागितली. शकते. परंतु हा आमच्यावर तरी पण अन्याय झालेला आहे भाऊ. बाकीचं असं पण स्पष्ट करायला पाहिजे. तुम्ही सांगितलं सुरुवातीला मतदानाचा आणि याचा काही संबंध नाही. हम्म. एवढं म्हणू शकता ना की आम्ही परीक्षर परवानगी घेतली होती तरी काढायला लावला, हा. पण तुम्ही म्हणजे एकदमच चाकला जायचं आणि भांडायला लापवायचं. हा, बरं, विरोधाभास झाला, बरं. तुमचं सगळं रोल चालू होतं. म्हणजे असं स्टेटमेंटमुळे काय आहे, उमेदवाराला सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. खेडकर साहेब ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, आम्हाला पुढची पण एक प्रेस आहे. आपण विषयाला तातडीने सुरुवात करा. ऐका ना, 2 मिनिटं विषय समजून घ्या तुम्ही. सहकारी पाठवले तर त्यांनी आधी सुरुवातीला सांगितलं का नगर शहरामध्ये जे बोर्ड लागले ओबीसीने ओबीसीला सहकार्य करावं. ह्या बोर्ड आमच्यावर अन्याय झाला, ते बोर्ड काढून टाकले गेले. परंतु त्यांनी हे सांगितलं नाही की ती परवानगी तुमच्या नावाने घेतली होती. जशी FIR दाखल झालेली आहे त्याच्यात तुमचा उल्लेख आहे, तुमच्या नावाने त्यांनी परवानगी घेऊन ते बोर्ड लावले होते. तसा कोणताही उल्लेख त्यांनी केलेला नाही. आता ते तुमचं बसा इकडे. कोणत्याही उमेदवाराला रितसर प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रचार करण्यासाठी जे काही वेगवेगळे माध्यमं आहेत तर त्याचा तो वापर करत असतो आणि त्यांनी करायला पाहिजे. शहरामध्ये जे ठिकठिकाणी होर्डिंग्ज आहेत तर त्या होर्डिंगवरती तुमचा प्रचार करण्याच्या दृष्टीने जे काय मॅटर आपल्याला लावायचं आहे तर त्यासाठी शहरातले जे होर्डिंग आहे तर त्याचं बुकिंग हे मी माझ्या नावाने केलेलं आहे. बुकिंगच्या बाबतीतला काहीच विषय नाही आहे. अजून आम्हाला चिन्ह अलॉट व्हायचं आहे त्याच्या ठिकाणी आणि चिन्ह अलॉट होऊन मग ते आमच्या प्रचाराचे त्या ठिकाणी बोर्ड लागणार. आत्ता सध्या कुठलाही प्रचार करण्याचा कुठलाही माझ्या नावाचा फोटो माझ्या नाव असणारं किंवा मला मतदान करा किंवा या पक्षाला मतदान करा
असा कुठंही होर्डिंग लागलेलं नाही, असं कुठंही बॅनर लागलं. आता याच्यात तुमचं काय म्हणणं आहे ते सांग. असं कुठंही हे होर्डिंग म्हणणं लागलेलं आमचं काहीच नाही, म्हणणं मांडलं या लोकांनीच मांडलेलं आहे. नाही, त्यांनी मांडू द्या, प्रत्येकाला म्हणणं मांडायचं स्वातंत्र्य आहे. मला तुम्हाला काय विचारायचं ते सांगा. तेच तुम्हाला विचारायचंय. आता तुमची भूमिका स्पष्ट करा. प्रेस कशासाठी घेतलेली आहे तुम्ही समजा ते सांगा. नाही, मी तरी बोलवलेली प्रेस. ते आम्हाला निमंत्रण तुमच्या नावाने झालं. निमंत्रण सुद्धा तुमच्याच नावाने आलेले आहे आम्हाला. माझ्यांना पाहणे तर प्रेस नाही असू द्या, बरोबर आहे ना. पण मला विचारलं पाहिजे ना. तुम्ही म्हटलं की तुमचा विषय आहे, तुम्हाला जर घ्यायची नसेल तर आम्ही निघून जातो, काय अडचण नाही. तुम्हाला हे केलेला आहे तो विषय घेण्याचा नाहीये. प्रेसला आला, तुम्ही कोणी बोलवली, काय बोलवली, ठीक आहे. माझ्या वतीने यांनी बोलवली असेल त्याच्यात काही विषय नाहीये. तर तुम्हाला मला काय विचारायचं नाही, तुम्हाला जर प्रेसच बोलायचे नसेल तर आम्हाला काय विचारायचं नाही तुम्हाला. आलाय ना आता बोलवलं नाही, नाही, आलाय ना. आलाय ठीक आहे ना, तुमचं स्वागत करतो मी. प्रश्न आलाय असा आहे की आला आहे म्हणून त्यांना ऐकून घ्या याच्यामध्ये की एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्ते असतात, अनेक माणसं असतात, वेगवेगळ्या पद्धतीने ते कामं करत असतात. तर त्याच्यामध्ये ठीक आहे की त्यांनी माझ्या वतीने प्रेस बोलवले, तुमचं स्वागत करतो. आणि तुम्ही काय तुम्ही स्वतः म्हणता मी काही प्रेस बोलवली नाहीये. तुम्हाला मी बोलवणं आणि माझ्या वतीने बोलवणं फरक आहे ना. तुम्ही बोलवलेलं नाही मी ना. म्हणतोय ना, ठीक आहे, माझ्या वतीने बोलवलं, तुमचं स्वागत करतोय ना. तेच सांगतोय इथं प्रश्न कोणी बोलवली की मी ते सांगितलं की मी डायरेक्ट त्याच्यामध्ये बोलवलेली नाहीये. ठीक आहे, तेच म्हणताय की तुमच्या माझ्या वतीने बोलवली, काय हरकत नाही ना. मी कुठं नाही बोललो. होल्डिंग विषयी तुम्ही बोला, तुमचं मत बरं, ठीक आहे. सांगा. तर मग नाही, आपण माझं नाही, तुम्हाला काय विचारायचं मी ते सांगितलं. तुमच्या होर्डिंगवरती महापालिकेने आक्षेप घेतला, नगर रचनाकारांनी फिर्याद दाखल केली. आता तुमच्या नावाने ते होर्डिंग लागले होते, नावाने म्हणजे तुमच्या नावाने परत घेण्यात काय होर्डिंग काय लागले ते तर सांगा मला. यांना विचारा, सांगतील नाही, त्यांना नाही. तुम्ही जर मला प्रश्न विचारताय काय होर्डिंग लागलं, काय मॅटर काय आहे त्याच्यावर. तुम्ही जर अनभिज्ञ असताना ना आम्हालाच प्रश्न करत असाल ना तर आम्हाला प्रेस घेण्यात काही interest आम्हाला नाही. बोलण्यात काही इंटरेस्ट नाही, नाही, तसं नाही आहे की काय तुमची भूमिका मांडायची असेल तर तुम्ही मांडा. आम्हाला त्याच्यावर काही क्रॉस करायचं असेल तर करू. तुम्हाला मला जे आमच्याकडे माझ्या- याच्यासाठी प्रेस नाही. तुम्हाला तुमची भूमिका मांडायची असेल तर सांगा, नाही तर आम्ही जातो. तेच मी सांगतोय तुम्हाला की अजून प्रचाराचे कुठलेही होर्डिंग त्या ठिकाणी लागलेले नाहीयेत, लावलेले नाहीयेत. अजून रितसर आज आम्हाला चिन्ह वाटप होणार आहे, ते झाल्यानंतर आमचा रितसर त्या ठिकाणी प्रचार सुरू होणार आहे. तुम्ही जे होर्डिंगच्या बाबतीमध्ये बोलतायत किंवा जे काही काल टीव्हीवर दाखवलं जातंय, ओबीसीने ओबीसीला सहकार्य करा. सहकार्य हा शब्द महत्वाचा आहे, याचं सगळ्यांनी नोंद घ्या. सहकार्य म्हणजे प्रत्येक गोष्टीचं असतं. आपण म्हणतो अरे मला सहकार्य कर, बिझनेसमध्ये मला सहकार्य कर, बोलण्यामध्ये मला सहकार्य कर. सहकार्य करा. याच्यामध्ये मतदान करा किंवा राजकीय पक्षाला द्या असं काही नाही. ज्यांनी तो काही FIR दाखल केलेला असेल तो पूर्णपणे विपर्यास केलेला आहे. याच्यामध्ये कुठलंही गैर नाही. ओबीसीने हा काही जात पण नाहीये. ओबीसी हे जात नाही, हा संवर्ग आहे. आणि ओबीसीला ओबीसीने हे करायला उलट चांगली समाजामध्ये सलोखा निर्माण करण्याची भावना आहे. जर ओबीसी मध्ये जर तेढ निर्माण करणार असेल, त्याच्यात भांडणं लावणार असताल तर ओबीसीने ओबीसीला सहकार्य करा हा मेसेज शहरामध्ये देणं मला याच्यामध्ये काही गैर वाटत. निवडणुकीच्या तोंडावर देण्याचं काय कारण आहे? निवडणुकीच्या तोंडावर नाही असं कायमच दिलं जातं. फक्त निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही त्याच्यावर फोकस करताय असं सातत्याने बोललं जातं. ऐका, एक मिनिट ओरडू नका. नाही, मला कंप्लीट करू दे. थांबा, बोलू नका. ओरडून नाही बोलत. माझा आवाज तसा आहे, माझा आवाज तसा आहे. पत्रकारांच्या ओरडायचं काही कारण तुमच्यावर नाही. बिलकुल ओरडत नाही, मी कधीच ओरडत नाही. शांतपणाने बोला. शांतपणानेच बोलतोय. फक्त मागच्याला माईक नाही, मागच्याला ऐकायला जात सगळ्यांना ऐकायला जातंय. नाही. हा, ठीक आहे, मग मी अजून कमी करतो. ऐकायला जात असेल मग मला सांगायचं की आतापर्यंत जेवढेही कार्यक्रम झाले, जेवढ्या सभा झाल्या ओबीसीच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये असं आव्हान करण्यात आलेलं आहे ओबीसी एकत्र राहा, ओबीसीने ओबीसीला सहकार्य करावं असं सातत्याने मागच्या 6 महिन्यापासून बोललं जात आहे. आता निवडणुकीच्या तोंडावरती किंवा असं का बिलकुल त्याच्यामध्ये काही नाही आहे. हे जे काही होर्डिंग लागलेले आहेत त्याची रितसर परवानगी घेऊन लागलेले आहेत आणि एखादा अधिकारी त्या ठिकाणी परवानगी देतो, 5-6 दिवस त्या ठिकाणी होर्डिंग राहतात आणि त्याच्यानंतर अचानक कुठेतरी कोणीतरी त्या बाबतीत बोलतो आणि तोच अधिकारी ज्यांनी परवानगी दिली तो ती रद्द करतो. रद्द केल्यानंतर त्यांनी ते होर्डिंग काढले. तो विषय खरा तर तिथं संपायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये मुद्दाम काहीतरी दुसरा हे करून त्याच्यामध्ये जे काही केलंय, कारण अजून मला माहिती नाही FIR ची काय कॉपी आहे, त्याच्यामध्ये काय नमूद केलेलं आहे. जेव्हा ती माझ्या हातामध्ये येईल तेव्हाच मी त्याच्यावर स्पष्टीकरण देऊ शकेल.
परंतु हे जे काय ओबीसीनी ओबीसीला सहकार्य करा याच्यामध्ये काही गैर नाही. इथं सुद्धा मी आता आवाहन करतोय की ओबीसीनी ओबीसीला सहकार्य केलं पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी जातीय तेढ निर्माण केलेली आहे खरं तर त्याच्यावर बोललं जायला पाहिजे. मराठा समाज खुशाल तिथं म्हणतोय एक मराठा लाख मराठा. काल सुद्धा त्याच्यामध्ये वारी याची लोकसभेची जी काही बसमध्ये होतं त्याच्यामध्ये मोठमोठ्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत. त्या सगळ्या रेकॉर्डवर आहेत, त्या मीडियावर आहेत. गावागावामध्ये ठराव केले जातात, गावागावामध्ये ओबीसीच्या नेत्याला त्या ठिकाणी हाकलून दिलं जातंय. हा कोणता प्रकार आहे? त्या बाबतीमध्ये कोणी बोलत नाहीये, त्या बाबतीमध्ये कारवाई होत नाहीये. परंतु असं एखादा मुद्दाम ओबीसीच्या नेत्याला ओबीसीच्या उमेदवाराला टार्गेट केलं जातंय. याचे मी कितीतरी उदाहरणं दिली. आता कालच प्रकाश अण्णा शेंडगे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्या गाडीवर शाई फेकून त्या ठिकाणी चपलेचा हार घातला. त्याशिवाय त्या ठिकाणी पत्रक ठेवलेलं आहे, त्या पत्रकामध्ये नाही त्या गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या गेलेल्या आहेत. दुसरी गोष्ट पंकजाताई जे आहेत की बीडच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत, त्यांना काळे झेंडे दाखवले गेले, त्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या, त्यांना चेलेगावच्या घोषणा देऊन त्या ठिकाणी पाठवलं गेलं. महादेव जानकर आहेत, ही काय कोणाची हे नाही आहे की त्यांना गावामध्ये गेल्यानंतर हनुमान मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं, ते दर्शन घेण्यासाठी पण सुद्धा रोखलं गेलं. ही जी काय झुंडशाही आहे, ही काय दादागिरी आहे, काही खपून घेतली जाणार नाहीये. कायदेशीर जे काही कारवाई होईल, जे काही तुम्ही कराल त्यालाही आम्ही कायदेशीरपणे तोंड देऊ. पण ओबीसीनी ओबीसीला सहकार्य करा याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाहीये. होर्डिंग लागलेले आहेत ते पण गैर नाहीये. आणि जर प्रशासनाचा कुठलेही ज्याच्या हातामध्ये आता सत्ता आहे ते गैरवापर करत असतील तर मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि जेवढं आमच्या ओबीसी नेत्याला जे काही टार्गेट केलं जात आहे, ज्या पद्धतीने केलं जात आहे, त्याचाही मी या ठिकाणी सर्व ओबीसी बांधवाच्या वतीने जाहीर निषेध करतो. पूर्वी मगाशी आता हे तुम्ही जे सगळं झालं ना प्रश्नोत्तर, त्याच्यावर मगाशी तुम्ही यायला प्रचंड उशीर केला, त्याच्यामुळं सगळे प्रश्नोत्तर त्या निमित्तानं झालेले. त्यामुळे परत तेच प्रश्न विचारावं लागतंय. प्रश्न नाही विचारायला म्हणजे वेळ जातोय पूर्वी माणुसकीचे सर्वांना सहकार्य करा असं आवाहन केलं जायचं. आता फक्त आपल्या पुरतंच आवाहन केलं जातं. ओबीसींना सहकार्य करा, मराठ्यांना सहकार्य करा, मुस्लिमांना सहकार्य करा. माणूस म्हणून सहकार्य करणं हे काही कमीपणाचं वाटायला लागलंय का काय नेमकं? म्हणून फक्त ओबीसींना सहकार्य करा याचा खरंच सगळ्यांनीच विचार केलेला पाहिजे. याची दिसत नाही बॅनरवर. याचा सर्वांनी म्हणतोय मी की ज्यांनी सुरुवात केलेली आहे, एखाद्या माणसाने समोरच्यानी जर एखाद्या वाईट गोष्टीची सुरुवात केली असेल, चुकीचा पायंडा पाडत असेल आणि तो समोरच्याला, आज समजा मला एखादा येऊन मारतोय सातत्याने आणि मी जर त्याला काहीच रिॲक्ट नाही केलं तर, आणि मला त्या ठिकाणी जर दुर्बल समजलं जात असेल किंवा माझ्यावर अजून अन्याय केला जात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कधीतरी रिॲक्ट व्हावंच लागतं. जर आज ओबीसीच्या सर्व नेत्याला टार्गेट केलं जाते, ओबीसीच्या उमेदवाराला टार्गेट केलं जातंय, उघड झुंडशाही केली जाते, तर अशा वेळेस आम्ही ओबीसी एकत्र या. घरात सुद्धा आपण विचारतो की अरे आपल्या घरातल्या सगळ्या मंडळी एकत्र राहिलं पाहिजे. आपली भाऊबंदकी असेल तर तिथं सुद्धा आपण आवाहन करतो अरे आपल्या भाऊबंदकीने एकत्र राहिले पाहिजे. ओबीसी ही जात नाहीये, ओबीसी हा गट आहे, संवर्ग आहे आणि त्या गटातील सगळ्या लोकांनी एकत्र राहण्याचं आवाहन करणं हे बिलकुल चुकीचं नाहीये. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. माझा प्रश्न वेगळा आहे. मी तुम्हाला म्हणतो माणुसकीनं सहकार्य, माणसाने माणसाला सहकार्य करा असं आवाहन करणं लाजिरवाणं वाटायला लागलंय का? बिलकुल नाहीये, तसंच आहे ते. ओबीसीनं सहकार्य करा असं आवाहन करण्याची वेळ आली आहे. तसंच आहे ते. हे माणुसकीने नाही. समजा आता माणसाने यांनी याला सहकार्य, आपण नाव घेऊन सहकार्य करतो, रामा तू कृष्णाला सहकार्य कर, आणि तुम्ही माणसं तसा आहे तो प्रकार, माणुसकीचाच आहे. फक्त आम्ही त्याला नाव देतोय. जे काही संवर्ग आहे ओबीसीनी ओबीसीला सहकार्य करा, याच्यात वेगळं नाही. माणसंच माणसाला सहकार्य करतात. ओबीसी मधले सुद्धा माणसंच आहेत आणि आम्ही त्यांनाच आवाहन करतोय की बाबा रे एकत्र राहा, आपल्यात फूट पाडू नका, भांडणं करू नका, सहकार्य करा. सगळ्या गोष्टीमध्ये, बिझनेसमध्ये सहकार्य करा. जशा काही ठराविक कम्युनिटी त्यांच्या लोकांना पुढे आणण्यासाठी एकमेकाला सहकार्य करतात, सहकार्याची आर्थिक मदत करतात. काही वेळ आली तर तिथं उभा राहतात. म्हणूनच ह्या संघटना असतात. प्रत्येक समाजामध्ये संघटना आहेत. का त्या ठिकाणी संघटना तयार होतात? काही गरज नाही संघटनेची. जर त्या संघटनेचे जे सदस्य आहेत त्यांच्यावर होत असेल तर ती संघटना त्या ठिकाणी पुढे येते.
तसंच आमचं चाललेलं आहे की ओबीसी आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. आम्ही जातीला नाही करत त्या ठिकाणी एकत्र, ओबीसी म्हणून करतोय. याचा कृपया कोणी वेगळा अर्थ घेऊ नका. याचा जर व्यवस्थित सहकार्य हा खूप सोबर आणि चांगला शब्द आहे. ते जसं आता तुम्ही गुन्हे दाखल केले तुमच्यावर, बोला. झालं तुमचं आपापसात? त्यांना म्हणलं शांत बसा. हे जे तुम्ही आता गेलं की तुमच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत, माहिती नाही मला. माहिती नाही. तुमच्या सहकार्यांना माहिती आहे? ठीक आहे ना, मला माहिती नाही. ठीक आहे, जेव्हा येतील तेव्हा त्याचं त्यावेळेस मी उत्तर प्रश्न देईन. कोणाला विचारू? नाही, मला सर्व विचारा. प्रश्न झाले. विचारा ना मला. मी फक्त म्हटलं माहिती नाहीये, बस. पुढचा प्रश्न विचारा तुम्ही. की अशी जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन घेता मराठा समाजाकडनं, जे येतं त्याला आम्ही हे रिॲक्ट होतो आहे असं तुम्ही म्हणाले ना, असं वातावरण सुरू आहे तुम्ही म्हटलं. आता रिॲक्शन मी म्हणाला. जनरल सांगितलं तुम्हाला की रिॲक्ट होणं साहजिक आहे. जेव्हा समोरचा माणूस एखाद्याला 10 वेळेस मारतो त्यावेळेस मी शक्य अशी जी हे सांगितले मी माझ्याबद्दल नाही बोललो. जनरल टर्म मध्ये सुद्धा आपण बोलतो, तर ते जनरल टर्म मध्ये काय असतं तर ते मी तुम्हाला सांगितलं. आम्ही बिलकुल रिॲक्ट झालं नाही, पण माणसावर खूप अन्याय व्हायला लागला. खूप एखाद्याने समोरच्याला 4 झापडा मारल्या तर तो त्याचा हात तरी धरायचा प्रयत्न करतो. हे नॅचरल रिॲक्शन आहेत असं मी तुम्हाला सांगत होतो. त्याच्यामुळे ओबीसी समाजाच्या जे काही बाहेर बोललं जातंय, जे काही एकमेकाच्या बद्दल बोललं जातंय, हे नॅचरल रिॲक्शन्स आहेत. माझे व्यक्तिगत रिॲक्शन आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोला, मी सांगतो तुम्हाला. हे होर्डिंग काढले जे आहेत आणि जे गुन्हे दाखल झाले आहेत, हा ओबीसी समाजावरती किंवा ओबीसी संवर्गावरती मोठा अन्याय झालेला आहे अशी भावना आहे. अरे एक मिनिट, मला प्रश्न पूर्ण होतो. तर या गोष्टीचा समाज संघटित होण्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे का? नाही, हे पहा, वर्षानुवर्ष अगदी किती हजारो वर्षापासून ओबीसी समाजावर अन्यायच होत आलेला आहे. तो आम्ही निमूटपणे सहन करत आलेलो आहे. याच्यावर अनेक गाणे तयार झालेले आहेत, अनेक ठिकाणी बोललेले आहेत. आणि आमच्यावर अन्याय होतो हे सांगणं गुन्हा नाहीये की आमच्यावर अन्याय होतोय. आत्ताही तेच ओरडतोय आम्ही की आम्ही चुकून उभा राहिलोय लोकसभेच्या उमेदवारीसाठी, तर त्याच्यासाठी ही सगळं आमच्यावर आम्हाला दडपण्याचा, दाबण्याचा, आमच्यावर अन्याय करण्याचा अजून एक नवीन प्रकार आहे की जेणेकरून की आम्ही याच्यामधून माघार घ्यावी, आम्ही लोकसभा लढू नये. सध्या संविधानाची पूर्ण वाट लावली जाते, कुठली लोकशाही मार्गाने होत नाहीये. प्रशासनामध्ये मी पण काम केलेलं आहे. एक अधिकारी परवानगी देतो त्या ठिकाणी आणि कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी समोरच्याला नोटीस पण न देता नॅचरल जस्टिस म्हणून तुम्ही त्याला कमीत कमी एक्सप्लेनेशन कॉल करायला पाहिजे होतं. तुम्ही ते न करता तुम्ही परवानगी देताय आणि कुठलं एक्सप्लेनेशन न घेता कॅन्सलही करताय. त्याचबरोबर नोटीस न देता तुम्ही सांगताय, त्याच्यावरून नोटीस न देता, एक्सप्लेनेशन न घेता तुम्ही गुन्हे दाखल करताय. हे कशाचं प्रतीक आहे? हे पूर्ण ऐकून घ्या, येतो तुमच्या प्रश्नाकडे. हे अगदी दादागिरीचं प्रतीक आहे, झुंडशाहीचं प्रतीक आहे, हातातल्या सत्तेचा गैरवापर करण्याचं प्रतीक आहे. आणि याच्यातून जो तुमचा प्रश्न आहे किंवा हे असं केल्याने तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली फायदा होतोय का किंवा ओबीसी येतोय, तो प्रश्नच नाहीये. आम्हाला अशा पद्धतीने ओबीसी एकत्र आणायचा नाहीये. आम्हाला हात जोडून ओबीसी एकत्र आणतोय आम्ही की बाबा रे एकत्र या, आपल्या माणसाला सहकार्य करा. याच बाबतीमध्ये नाही, सगळ्या बाबतीमध्ये सहकार्य करा. कारण आजपर्यंत आपल्यामध्ये भांडणं लावून, गटतट आपल्यात फूट पाडून, आज अहमदनगर दक्षिण मध्ये 14 लाख ओबीसी तिथं मतदार असताना 5 लाख इतर असताना आजपर्यंत ओबीसीच्या उमेदवाराला कधी उमेदवारी दिली गेली नाही. काही सांगतात की आमचा DNA हा ओबीसीचा आहे, फक्त सांगण्यासाठी आहे का? जेव्हा तुम्हाला उमेदवारी देण्याचा प्रश्न येतो तेव्हा बहुसंख्य ओबीसी असणाऱ्या ठिकाणी उमेदवारी का दिली जात नाहीये? प्रस्थापितांना पिढ्यानपिढ्या 50 वर्ष एकाच उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी देणं, स्वतःचा मतदारसंघ कमी पडला म्हणून दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाणं,
बाकीच्या लोकशाहीमध्ये लोक नाही आहेत का? त्यांचा हक्क नाही का? आम्ही फक्त आयुष्यभर मतदानच करायचं? आम्ही फक्त तुमच्या मागं तुमच्या सत्रण्याच उचलायच्या? आम्हाला कधी वाटत नाही का की आम्ही उभा राहावं म्हणून त्या ठिकाणी? आणि आम्ही उभा राहतोय, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही करतोय, रितसर सगळ्या परवानग्या घेऊन त्या ठिकाणी होर्डिंग लावतोय, आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी आमच्यावर परत अन्याय करताय. हा अजून अन्यायावर अजून अन्याय आहे. किती आम्ही सहन करायचं मला सांगा. म्हणजे होर्डिंग काढण्यामागं सत्ताधाऱ्यांनी केलेला गैरवापर आहे असं तुमचं प्रश्नच नाही. त्याशिवाय जो अधिकारी त्या ठिकाणी परवानगी देतोय आणि तोच अधिकारी कॅन्सल करतोय, याच्यात नॅचरल आहे. त्याच्यावर दबाव असल्याशिवाय, कोणीतरी त्याच्यात इंटरफेअर केल्याशिवाय असं होऊ शकत नाहीये. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे याच्याबद्दल? कशा नाही, काय जर लिगली असेल तर त्याला लिगली आम्ही त्याला तोंड देऊया. पहिली गोष्ट चुकीचं आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो. सहकार्य करा जर असणं हे जर याला जातीय तेढ तुम्ही समजणार असाल आणि तुम्ही जे जातीवाचक शब्द वापरताय, तुम्ही अनेक गोष्टी करताय, तर सगळ्यावर सरसकट FIR दाखल व्हायला पाहिजे. ज्यांनी ओबीसीच्या बाबतीत बोललंय, ज्यांनी मराठाच्या बाबतीत बोललेलं आहे, सगळे रेकॉर्डर आहेत, आजकाल सोशल मीडियावर आहेत, सगळ्यावर त्या ठिकाणी FIR दाखल व्हायला पाहिजे. सर्व ओबीसी समाज आज तर असं होईल की तुम्ही ओबीसी शब्दही आम्हाला उच्चारून देणार नाहीये. एवढी मुस्कटदाबी तुम्ही करणार, याच्यामध्ये आहे काय? ओबीसीला सहकार्य करावं, गैर काय मला काहीच कळत नाही. आपण बोलता ओबीसीला सहकार्य करावं, सर्व ओबीसी समाज तुमच्या बरोबर आहे का? तो नंतरचा भाग आहे का नाहीये? लोकशाही आहे. मी विनंती करणं तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या बाबा रे असं करा, माझं काम विनंती करायचं, त्याला किती प्रतिसाद द्यायचा हा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही आज जेव्हा प्रचाराला जाता तेव्हा मला सगळे भरघोस मताने विजयी करा आपण असं आव्हान करतो, तरी त्याचं डिपॉझिट जप्त होतं. मग त्याने आव्हान नाही करायचं का? त्याने बोलायचं नाही का? विनंती करायची नाही का? त्याच्यामुळे ओबीसीला सहकार्य करा, याच्यामध्ये काही गैर नाही. म्हणजे याचा अर्थ असा की आपण फक्त आव्हान करताय ओबीसीला सहकार्य करा. आमच्या हातात काय? उमेदवाराच्या हातात विनंती करणं, आव्हान करणं. जबरदस्ती तर कोणालाही करू शकत नाही लोकशाहीमध्ये, ज्याला त्याला राईट्स आहे. जेव्हा एखाद्या उमेदवाराच्या नावानं बुकिंग केलं जातं आणि ते ऐन निवडणुकीच्या काळात बुकिंग केलं जातं, त्याच्यात त्यांनी बुकिंग केलेल्या जागेवर फक्त ओबीसींना सहकार्य करावं याच्याशी मतदानाचा संबंध नाही असा अर्थ कसा लावला जाऊ शकतो? अर्थ काढण्यावर तुमचा तुम्ही कसं माझ्या दृष्टीने मी तुम्हाला परत मी एक्सप्लेन सगळ्यात की तुम्हाला म्हणजे मत तर मागायची पण ते ओपनली तर नाही मागायची, म्हणून आडपडदा घेऊन असंही करायचं. त्यापेक्षा खुलेपणानं मागा ना. उमेदवाराच्या नावाने जर बुकिंग होत असेल तर खुलेपणानं मतदान मागावं, अशी आडपडदा ठेवून भूमिका का बजावली जाते? प्रश्नच नाही. खुले वाजत गाजत आम्ही मत मागणार आहे. होर्डिंग तुमचे नावानिशी मत द्या म्हणून लागणार आहे. अजून आम्हाला चिन्ह मिळतंय, चिन्ह मिळाल्यानंतर त्याच ठिकाणी होर्डिंग लागतील, मतदान म्हणून लागतील, चिन्ह म्हणून लागतील, पक्ष म्हणून लागतील. लोकशाहीमध्ये सगळ्याला अधिकार आहे. जर तुमचे लागतात तर आमचे का नाही? सगळ्याचेच लागतील. आडपडद्याचा त्यामध्ये विषयच नाहीये. त्या ठिकाणी आम्हाला चिन्ह देऊन आम्हाला होर्डिंग लावण्याच्या अगोदर त्या जे काही होर्डिंग आहे त्याच्यावर सहकार्य करा असं त्या ठिकाणी फक्त आव्हान केलेलं आहे. याच्यामध्ये आडपडदा काही नाहीये. आणि आडपडदा असा उघड पडद्यावर नसतो. आडपडदा हा आडपडद्यात असतो. इथं जेव्हा होर्डिंग उघड लावलेले आहेत त्याच्यामुळे आडपडद्याचा काय विषय? उघड होर्डिंग लावले पण तुमचे लोक तुमच्या नावाने बुकिंग केलेलं हे सांगत नाही, तुम्हालाही त्याची माहिती नसते. प्रेस तुमच्या नावाने बोलवली हे तुम्हाला माहिती नव्हतं. हा सगळा आडपडदाच आहे ना? नाही असं तुम्ही म्हणताय, मला तर असं वाटतं. तुम्ही नाही आता तेच बोलले ना आम्हाला, आता 15-20 मिनिटं ते काय बोलले म्हणून मी म्हटलं की ते अगोदर काय बोलले, पण मी बोलतोय का आडपडद्याने? तुमचा कुठलाही प्रश्न विचारा त्याला मी उत्तर देतो. आपण वंचितचे उमेदवार आहात, वंचितचे जिल्हाध्यक्षांनी पण अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला, तर ते आज काय अर्ज माघारी वगैरे घेणार आहात का? तुमचा रस्ता क्लिअर आहे का? पक्ष नाही, आता पक्ष ठरवेल त्यांचं काय करायचं. पक्षाने मला ते त्या ठिकाणी एक फॉर्म दिलेला मी भरलेला आहे. असे अनेक ठिकाणी भरतात. आता जे काही प्रस्थापित आहेत त्यांच्या बायकोने फॉर्म भरला आहे, त्यांचे 3 फॉर्म भरले आहेत, काही अपक्ष भरले. ती प्रोसिजर आहे, प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला अर्ज भरण्याचा अधिकार आहे. काढण्याची मुदत दिलेली आहे.
याच्यावर जेव्हा मुदत संपेल आणि काढले जाणार नाही त्याच्यानंतरच हा प्रश्न निर्माण होईल. इतर समाजाकडनं जेव्हा ओबीसी नेत्यांवरच्या ज्या पद्धतीने भाषा केली जाते, तुम्ही सांगितलं की ज्या घटना सांगितल्या 2-4 जणांची नावं घेतली, याच्या संदर्भात तुमच्या विरुद्ध जसा गुन्हा दाखल झाला तसं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा म्हणून तुम्ही काय शासनाकडे नाही, मागणी मी करा असं का? काही करणार नाही, कारण चुकीच्या गोष्टी हा सुद्धा गुन्हा दाखल झाला असला तो चुकीचा आहे. चुकीच्या गोष्टीसाठी गुन्हा दाखल करा असं मी म्हणणार नाहीये. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये जर तसं तुम्हाला असेल तर प्रशासनाने किंवा या आपल्या लोकशाहीमध्ये जात हा नावाचा शब्द ठेवायला नाही पाहिजे. सरसकट तुम्ही म्हणला ना माणुसकी, कशाला जात पाहिजे? प्रत्येकाच्या जन्मल्यास का जात लिहावं लागते? का आपण असं ठरवत नाहीये? का लोकशाहीमध्ये दाखवून दिले ओबीसी का मी तुमच्या याचं म्हणतो की हे सगळे जे आपली सिस्टीम आहे, सिस्टीम ही माझा एकटा दिलीप खेडकर नाही बदलू शकत. ही सिस्टीमच अशी आलेली आहे आणि त्या सिस्टीमचा आपण एक भाग आहोत. याच्या पलीकडे आपल्याला सध्या तरी काही करता येत नाही. इतरांची मते नको आहेत का तुम्हाला समाजाची? ओबीसी पुरतच मर्यादित राहत असं मी म्हटलंय का? असं ओबीसीला सहकार्य करा असं म्हटलेलं आहे. इतरांना नको असं त्याचा अर्थ नाही. ओबीसीला सहकार्य करा साहजिकच आहे. इतरांना प्रत्येक नको असं याच्यामध्ये त्यातला एक अर्थ आहे. एक अर्थ असा असं पण तुम्ही आहे ना त्याच्यामधून की- हजार काढू शकता. तुम्हाला कसं काढायचंय? प्लेन अर्थ आहे त्याच्यामध्ये, मराठी लँग्वेज मध्ये सहकार्य करा म्हणजे मदत करा. खूप खूप आभारी आहे. तुम्हाला वाट पाहावी लागली माझी, त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.